वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट पुन्हा एकदा आपल्या समोर येतेय. सी लिंक जवळ जेव्हा गाडीच्या चाकातनं कावेरी ज्या होत्या त्या बाहेर पडल्या होत्या, त्याच्यानंतर पुन्हा एकदा ती गाडी त्यांच्यावरनं गेली, अशी एक नवीन अपडेट समोर येते. माझ्याबरोबर आपले प्रतिनिधी दिव्येश सिंग आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात नेमकी ही अपडेट काय आहे. अ, जेव्हा सी लिंक पर्यंत गाडी पोहोचलेली होती, त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्यावर वरून मिहिर शाह यांनी गाडी नेलेली होती का? काय नक्की पोलिसांकडनं माहिती मिळते, काय पुढची अपडेट आहे? बघा, अपडेट अशी आहे की रिमांड नोट मध्ये म्हणजे पोलिसांनी आज विनीत शहाला कोर्टात प्रोड्यूस केलं आणि त्याची रिमांड मागितली होती, म्हणजे पोलीस कस्टडी मागितली. पोलीस कस्टडी मागताना रिमांड नोट मध्ये एक नोंद पोलिसांनी केली आहे. आणि ती नोंद कशामुळे केली आहे तर सीसीटीव्ही मध्ये जर पोलिसांचा सीसीटीव्ही आहे, म्हणजे पोलीस डिपार्टमेंट सीसीटीव्ही सिस्टम बसवलेला आहे मुंबई शहरात. त्या सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झालेला जो व्हिज्युअल्स आहे किंवा रेकॉर्ड झालेला जो व्हिडिओ आहे, त्याप्रमाणे ही नोंद रिमांड नोट मध्ये करण्यात आली आहे. त्यामध्ये असं समजून येतं की 5:25 जेव्हा ऍक्सिडेंट घडला, जेव्हा कावेरी आणि प्रदीप नाथवा यांना मिहिर शहाने स्वतःच्या बीएमडब्ल्यू गाडीने त्यांच्या स्कूटरला उडवल्यानंतर कावेरी शाह हे त्यांच्या बोनेटवर पडल्या आणि त्यानंतर कावेरी शाह बोनेटवरून सरकून ते चाक आणि इंजिनच्या मध्ये अडकले होते. त्यानंतर वरळी पासून ते वरळी सिलिंगच्या लँडिंग पॉइंट, म्हणजे वरळी सिलिंगचा जो लँडिंग पॉइंट आहे तिथपर्यंत मिहिर शाह यांनी गाडी नेली. तिकडे जाऊन त्यांनी गाडी थांबवली. ते असं सीसीटीव्ही मध्ये दिसून येतं. तेव्हा राजऋषी बिदावत जो गाडीमध्ये मिहिरच्या बरोबर होता आणि तो सह आरोपी आहे, म्हणजे तो पण या केस मधला आरोपी आहे. त्यालाही अटक झाली आहे. त्याची उद्यापर्यंतची पोलीस कोठडी पोलिसांना भेटली. राजसी बिदावत हा गाडीमधनं बाहेर पडला आणि त्यांनी गाडी इन्स्पेक्ट केली, म्हणजे गाडीची पाहणी केली. तोपर्यंत कावेरी नाखवा ही गाडीमध्ये अडकलीच होती. हम्म. तेव्हा त्यांनी राजसी बिदावत यांनी मिहिर शाह यांच्या कुटुंबियांना कळवलं की इकडे असं असं ऍक्सिडेंट घडलाय. आणि त्यानंतर त्याने मिहिर शहाला सांगितलं की तू गाडीमधून बाहेर पड, मी आता गाडी चालवतोय. तो गाडी चालवायला परत गेला, म्हणजे गाडीच्या स्टेअरिंगवर बसला. मिहिर शाह त्याच्या बाजूला बसला. कावेरी नाखवा ही आत्ताही गाडीमध्ये अडकूनच राहिली होती. हम्म. तेव्हा त्यांनी एक टर्न घेतली, म्हणजे सिलिंग वर जाण्यासाठी त्यांनी एक टर्न घेतली, वळण घेतली. वळण घेतल्यानंतर मी आता वाचून दाखवतो की नक्की रिमांड नोट मध्ये काय लिहून आलंय. लिहिलेलं होतं. हा. मीर राजेश शाह यानेच अपघात स्थळ पासून ते बांद्रा वरळी सिलिंग लँडिंग पॉइंटच्या डाव्या अ, वळणा वळणापर्यंत अपघातग्रस्त कार चालवित नेल्याचे कळविले. त्या त्या ठिकाणी थोडा वेळ थांबून कारची पाहणी केली. तसेच दरम्यान कुटुंबियांना अपघाताची माहिती फोन करून दिली. हम्म. त्यानंतर मिहिर शाहकडे अपघातग्रस्त कार चालविण्यास न देता स्वतः चालविण्यास राजऋषी राजऋषी यांनी कार घेतली आणि स्वतः तो कार चालवू लागला. तो कार चालवून स्टिअरिंगवर वळण घेत आतापर्यंत जखमी महिलेस कार खाली चिरडत नेले. त्या ठिकाणी कार खालून महिला निसटल्यानंतर, रस्त्यावर पडल्यानंतर तिच्या पडल्यानंतर तिच्या अंगावरून गाडी घातली व निघून गेली. सीसीटीव्ही मध्ये चिरडल्याचे स्पष्ट दिसून आले आहे, असं रिमांड नोट मध्ये लिहिलंय. बरोबर. म्हणून मोठी माहिती आहे. आतापर्यंत आपल्याला असं वाटत होतं की सिलिंगच्या इथे जेव्हा त्या गाडीच्या खालनं निसटल्या, त्याच्यानंतर पुढे त्यांना पुन्हा चिरडलं होतं की नाही, याची स्पष्टता आपल्याला नव्हती किंवा याच्याबद्दल फारशी माहिती नव्हती. मात्र आता सीसीटीव्ही फुटेज मधनच असं समोर आलेलं आहे की त्या टर्नला, लँडिंग पॉइंटला जाताना पुन्हा एकदा त्यांनी महिलेला चिरडलेलं आहे.
तर त्या महिला गाडीत अडकलेल्याच होत्या या पूर्ण वेळेसाठी, जोपर्यंत ते त्या लँडिंग पॉइंटला जात होते, त्या टर्न पर्यंत पूर्ण वेळ त्या महिला गाडीतच अडकलेल्या होत्या. हो, नक्कीच. रिमांड नोट मध्ये जसं पोलिसांनी नोंद केलंय, त्यामुळे त्यामध्ये असं दिसूनच येतंय की कावेरी नाकवा हे त्या गाडीमध्ये अडकूनच होते. अपघात स्थळापासून ते सिलिंग लँडिंग पॉइंट पर्यंत कावेरी नाकवा तिकडे त्या गाडीतच अडकले होते. आणि त्यांना तो परत म्हणजे त्या लोकेशन पर्यंत चिरडत नेलं होतं यांनी. तिकडे जाऊन गाडीचं इन्स्पेक्शन केलंय. इन्स्पेक्शन केल्यानंतर ते स्वतः म्हणजे राजऋषी बिगावत यांनी इन्स्पेक्शन केली गाडीची. म्हणजे समोर जाऊन बघितला की गाडीत काय झालंय, काय नक्की काय झालंय गाडीला. त्यांना असं असं आपल्याला म्हणजे अजून करता येईल की त्यांना तेव्हा कावेरी नाकवाई गाडीमध्ये अडकले ते पण दिसून आलं असेल. पण त्यानंतरही राजऋषी बिगावत यांनी गाडीचा वळण सिलिंगकडे घेतला. तेव्हा कावेरी नाकवा हे गाडीतनं बाहेर पडले. म्हणजे ते रिलीज झाल्या किंवा ते निसटले असून निसटले झाले. निसटल्यावरून त्यानंतर परत त्यांना गाडीने चिरडलंय असं रिमांड नोट मध्ये क्लिअर नोंद आहे. आणि हे सगळं सीसीटीव्ही मध्ये दिसून येत आहे. तर यामध्ये फक्त सदोष मानव हत्या ही तसा दिसून येत नाहीये. कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर. पण ह्यात जर का गाडी मुद्दामून परत तिच्यावर नेली आहे, म्हणजे परत तिला चिरडलाय, तर ह्यावर मर्डरचा चार्जही असू शकतो का, असं अजून केलं जाऊ शकतो, असा संशय आहे. सध्या आम्ही पोलिसांना याबद्दल कॉन्टॅक्ट करतोय. पोलीस जी इन्व्हेस्टिगेशन टीम आहे त्यांना कॉन्टॅक्ट करतोय की पुढचं काही काही सेक्शन ऍड होतील का. सध्या तरी काही सेक्शन ऍड केलेले नाही आहेत. पण पुढे सेक्शन भारतीय न्याय संहिता 103 कलम, म्हणजे जी मर्डरची कलम आहे, ती लावता येईल का आरोपींवर, ते सध्या पोलिसांनी डिसाईड केलेलं नाहीये. त्यासाठी त्यांची इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. पोलिसांकडून अजूनही काही अपडेट आलेली नाही. पण ही जी माहिती समोर आली आहे ही रिमांड नोट मधली माहिती आहे. आणि ही रिमांड नोट मध्ये जी कोर्टात त्यांनी सबमिट केली ते मुंबई तकनी ऍक्सेस केलंय. आणि त्यामधनं आम्ही हे सांगतोय की असं म्हटलं गेलं, असं कोर्टाला कळवलं गेलं. शिवरी कोर्टाला जेव्हा मिर त्याला हजर केला तेव्हा कोर्टाला पोलिसांनी हे इन्फॉर्म केलंय किंवा त्यांना हे कळवलंय. मला वाटतं पुढचा महत्वाचा प्रश्न असा आहे की हे सगळं सुरू असताना, म्हणजे आता जे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे पोलिसांचं, जे पोलिसांनी कोर्टासमोर दिलेलं आहे किंवा रिमांड नोट मध्ये जे लिहिलेलं आहे त्याच्यामध्येही हे नमूद आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मिहिर शहा नंतर गाडी चालवत होता का राजऋषी बिडावत ते गाडी चालवत होत्या, या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे क्लिअरली दिसतंय का? देवयानी, या सीसीटीव्ही फुटेज मध्ये किंवा जो रिमांड नोट आपण ऍक्सेस केली आहे त्यामध्ये असं क्लिअर दिसतंय की लँडिंग पॉइंट पर्यंत ट्रेडर्स नेलंय ते मिहिर यांनी नेलंय. आणि त्यानंतर परत निसटल्यानंतर जी परत त्यांना कावेरी नाकवा यांना चिरडलंय ते राजऋषी बिदावत यांनी चिरडलंय असं रिमांड नोट मध्ये क्लिअर मेन्शन केलं गेलंय. म्हणून राजऋषी बिदावत याचाही मोठा रोल किंवा मोठा त्याचा सहभाग या कृत्यमध्ये, या क्राईम मध्ये दिसून येतो. हा जो कलम आपण म्हणतोय की जो ऍड होऊ शकतो या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावरती, जो सेक्शन याच्यामध्ये ऍड होऊ शकतो, तो मिहिर आणि राजऋषी या दोघांवरतीही ऍड होईल का? आता शक्यता फक्त राजऋषी यांच्यावरतीच तो सेक्शन ऍड होण्याची शक्यता आपल्याला जाणवते, कारण मिहिर देखील कारमध्ये उपस्थित होते, त्याच्यामध्ये दोघंही आरोपी आहेत असंच गृहीत धरलं जात आहे. मात्र हा सेक्शन ऍड होताना हा सेक्शन नेमका कोणावरती ऍड होईल? मला नक्की सध्या तरी दोन्ही त्या जागी उपस्थित होते. दोन्ही त्या गाडीमध्ये उपस्थित होते. गाडीची पाहणी दोघांनी केली आहे. आणि त्यानंतर म्हणजे पुढे चिल्लत नेलंय ते मिहिर शाह यांनी नेलंय. आणि त्यानंतर तेव्हा कावेरी नाकवा यांची निसटल्या अगोदरच मृत्यू झाली आहे का नंतर मृत्यू झाली ते सांगता येणार नाही. पण चिरडलं गेलंय हे दिसून येत आहे. म्हणून त्यामुळे हा सेक्शन दोघांवरही लावला जाऊ शकतो अशी शक्यता आहे. दिवेश, धन्यवाद या दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल.
वरळी हिट अँड रन केस मधले जे अपडेट्स आहेत ते आपण घेतच राहणार आहोत. मात्र आता ही सगळ्यात मोठी अपडेट आपल्या समोर येते. त्या अपडेटमध्ये आपल्याला क्लिअरली दिसतंय की जी रिमांड नोट आहे पोलिसांची त्याच्यामध्ये हे नमूद केलेलं आहे की सी लिंकच्या लँडिंग पॉइंट पर्यंत मिहीर शहा हा स्वतः गाडी चालवत होता. त्यानंतर खाली उतरून राजऋषी बिडावत यांनी गाडीचं इन्स्पेक्शन केलं. गाडी ला काही झालंय का पुढे मागे हे त्यांनी केलं. त्यावेळेला कावेरी नाखवा या गाडीच्या चाकामध्येच अडकलेल्या होत्या, गाडी खालीच अडकलेल्या होत्या. त्यानंतर राजूशी बिडावत यांनी गाडी चालवत ती पुढे नेली. म्हणजे कावेरी नाखवा या त्याच्यानंतरही पुढे फरफटल्या गेल्या गाडी बरोबर हे स्पष्ट झालेलं आहे. याच्यावरती आता कुठले सेक्शन्स ऍड होणार आहेत, मिहीर शाह आणि राजूशी या दोघांवरतीही सेक्शन्स ऍड होणार आहेत का, पोलीस याच्यावरती आता काय करतात हे सगळं बघणं महत्वाचं ठरणार आहे. या केसच्या अशाच अपडेट्ससाठी मुंबई तक बघत राहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.